आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी तुम्हाला असं बोलायला नको होतं. त्यासाठी मी तुमची रिया, हा मोबाईल घे. नुसती माफी मागून माझ्या मनाला शांती मिळणार नाही. जे काही मला भोगावं लागलंय ते तुलाही भोगावं लागणार. मला वाटेल तसं बोलली होतीस आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामुळे माझा इतका अपमान झाला. मग आता तू माझी माफी मागत असतानाचा व्हिडिओ मी व्हायरल करणार. मग बघूया तुला जेव्हा असं वाईट वाटेल ना, तुझा अपमान होईल ना, तेव्हा माझ्या मनातली आग शांत होईल. रिया, शूट कर. बघतेस काय? चल सुरू हो. सुरू हो. रिया, व्हिडिओ सुरू कर. आई, सई माफी मागते इनफ नाहीये का? व्हिडिओ का करायचा आपल्याला? माझ्या मनाच्या शांतीसाठी. या मुलीमुळे मला किती मनस्ताप झालाय हे माहिती आहे ना तुला? देवांश, नाव कमवायला वर्ष लागतात, पण कोणाच्या तरी चुकीमुळे कमवलेलं नाव धुळीत मिळायला त्याला गालबोट लागायला जराही वेळ लागत नाही. या मुलीमुळे मला जे काही भोगावं लागलंय ना, ते सगळं हिलाही भोगावं लागणार. त्यामुळे हिचा व्हिडिओ एकदा का व्हायरल केला की माझ्या मनाला शांती मिळणार. व्हिडिओ केल्यामुळे जर तुम्हाला समाधान मिळणार असेल तर हरकत नाही. सई, माफी मागतेस ना? मी तुम्हाला 1 2 ऍक्शन. मला माफ करा. तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात. मी तुम्हाला असं बोलायला नको होतं. माझं चुकलं. रिया, नाइस. छान ना? भैरवीताई, आम्ही खूप प्रेमाने आणलंय देवांशरावांसाठी. हे स्वीकार करा ना त्याचा. प्रेमाने आणलंय ना, मग किती चीप असलं तरी घेईन की. देवांश, सो काय तो झाला ना विधी?
सगळे विधी तर आता झालेलेच आहेत. येतो आम्ही. मधुकरराव, आमच्याकडे काही शब्दच नाही आहेत. जानकीताई, येतो आम्ही. सई चल. अंजली, काय झालं? अस्वस्थ का वाटतेस? अरे यार आत्या, हे लोक सकाळी गेलेत देवांशच्या घरी. आता डेची रात्र झाली तरी अजून आले नाहीयेत. येतील ग. तुला काहीतरी खायला देऊ का, म्हणजे बरं वाटेल? नाही, मला ना खरंच काहीच इच्छा नाहीये. ते लोक जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत मला चैन नाही पडणार. आता लग्नाचं वगैरे बोलत बसले असतील ना, आणि एवढ्या गोष्टी ठरवायच्या म्हणजे वेळ लागणारच. काळजी करू नको, येतील ते. फक्त मॉम आणि पॉप्स गेले असते तर मला काळजी नव्हती, पण ती सई पण गेली ना त्यांच्या बरोबर, म्हणून मला जरा टेन्शन आलंय. म्हणजे आत्या, तुझ्या सईला ना नको त्या गोष्टींमध्ये नाक खुपसायची सवय आहे ना. तिने तिकडे जाऊन कुठला सीन क्रिएट नाही केला म्हणजे मिळवलं. अंजली, तसं काही होणार नाही. सईला कुठे कसं वागायचं ना याची चांगली समज आहे. कसं झालं प्रोग्राम? कसं झालं? तुम्ही ते रिच्युअल्स ते झाले ना कम्प्लीट? हा मॉम, मला सांग ना कसं झालं. हा अगं, मी तुम्हाला किती वेळा फोन पण ट्राय करत होते. कधी तुम्ही सकाळी गेला होतात? अगं बाई अंजली, स्वतःही श्वास घे आणि आम्हालाही घेऊ दे. हो वंच, बाहेरून घरात आलेल्या माणसाला पाणी द्यायची पद्धत असते. देताय का मी स्वतः उठून घेऊ? देते. तू पण ना जरा फास्ट कर ना. हे घे मग, घे पाणी. सांग आता मला काय झालं? देवांश काय बोलला? आणि त्याने विचारलं का माझ्याबद्दल? मला मिस केलं असेल ना त्याने. तुला मिस करायला त्याला दुसरं काही सुचायला हवं ना. पुढे डोकंच भंडावून टाकत असेल तर दुसरं काय सुचणार त्याला?